स्नेहा दिल्लीच्या राजौरी गार्डनमध्ये रामविलास नावाच्या सोसायटीत आपल्या आईवडिलांबरोबर राहायची. तिचे वडील एक मोठे उद्योगपती आहेत आणि तिची आई एक खूप मोठी समाजसेविका आहे. तिचे आईवडील दोघेही काम करायचे, म्हणून त्यांनी स्नेहाला सांभाळायला एक कायमस्वरूपी बाई ठेवली होती. तिचं नाव सुनीता होतं. सुनीता स्नेहाचा सांभाळ करायची, तिला शाळेत सोडवायला जायची, तिच्याबरोबर खेळायची आणि तिला जेवण सुद्धा आपल्या हाताने भरवायची. स्नेहा खूपच लाडाकोडात वाढत होती. दुसरीकडे तिच्या समोरच्याच सोसायटीमध्ये अर्चना नावाची एक मुलगी आपल्या आईवडिलांबरोबर एका छोट्याशा घरात राहत होती. अर्चना आणि स्नेहा दोघी एकाच शाळेत शिकत होत्या. एके दिवशी सकाळच्या वेळी स्नेहा आपल्या टॉमी बरोबर फिरत होती. तेव्हा ती अर्चनाच्या घरासमोरून जाते. तेव्हा ती बघते की अर्चना घरात झाडून काढतीये. अर्चना, तू काय करतेयस? मी झाडून काढतीये. का? तुमच्याकडे कामवाली नाहीये? नाही, आज आईची तब्येत जरा बरी नाहीये ना, म्हणून मीच झाडून काढतीये. तसेही तुम्ही कामवाली ठेवणार तरी कुठून? एवढं बोलून ती तिथून निघून जाते आणि अर्चना आपल्या कामात व्यस्त होते. स्नेहा नेहमीच अशा प्रकारे अर्चनाला कमी लेखायची. ती नेहमीच आपल्या पैशांवर आणि आपल्या स्टेटसवर खूप घमंड करायची. पण अर्चना या सगळ्यापासून खूपच लांब होती. हॅलो स्नेहा. हे, नाईस कार. तुम्ही नवीन गाडी घेतली? हो, ही आमची नवीन गाडी आहे. माझ्या पप्पांनी आत्ताच ही गाडी घेतलीये. टॉप मॉडेल आहे. अगं, तुझ्या पप्पांकडे कार नाहीये ना? नाही. कशी काय असेल? सगळ्यांचं नशीब थोडंच माझ्यासारखं असतं. अर्चना हे सगळं ऐकून खूप दुःखी होते. बरं अर्चना, मी येते आता. बाय. अर्चना दुखी मनाने आपल्या घरी जाते. अर्चनाचा उतरलेला चेहरा पाहून तिची आई ठरवते की आज अर्चनाच्या आवडीचे छोले भटुरे करते, ज्यामुळे ती खुश होईल. अर्चनाची आई तेच जेवण बनवते आणि अर्चनाला जेवायला वाढते. छोले पाहून अर्चना खुश तर होते, पण ती पुन्हा विचार करू लागते. काय झालं अर्चना? छोले भटुरे तर तुझ्या आवडीचेच आहेत ना? हो आई. मग कसला विचार करतीयेस? आई, स्नेहाला पण छोले भटुरे खूप आवडतात. तू तिच्या घरी पण छोले भटुरे देऊन येशील का? हो हो, का नाही. अर्चनाची आई स्नेहाच्या घरी जाते. त्यावेळी स्नेहा घरी एकटीच असते. स्नेहाला घरी एकटं पाहून ती विचारते, तुझे आई बाबा घरात नाही आहेत का? हो काकू, मम्मी किटी पार्टीला गेलीये आणि पप्पा ऑफिसमध्ये आहेत. तुमचं काही काम होतं का? नाही ग, माझं काही काम नव्हतं. मी आज छोले भटुरे केले होते. अर्चना म्हणाली तुलाही खूप आवडतात, म्हणून मी तुझ्यासाठी डबा घेऊन आले. काकू, मला छोले भटुरे नाही खायचे. ते माझी आई येताना रेस्टॉरंटमधून जेवण घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे छोले भटुरे परत घेऊन जा. मिडल क्लास. बरं. आम्हाला मिडल क्लास लोकांच्या घरचं जेवणच काय, पाणी प्यायला सुद्धा आवडत नाही. असेच काही दिवस निघून जातात. एकदा स्नेहाची कामवाली सुनीता स्नेहाच्या रूममध्ये साफसफाई करत असते. तेव्हा स्नेहा तिथे येते. सुनीता मावशी, हां, तुझे कपडे किती जुने आणि घाणेरडे आहेत. अर्थात तुझ्याकडे कुठून असणार म्हणा जास्त कपडे, कारण तू तर गरीब आहेस ना. सुनीता हे सगळं ऐकून खूप नाराज होते. तसं तुझं घर पण एकदम छोटं असेल ना? आमच्यासारखं थोडंच असेल. अरे, मी पण ना. तुझं घर चांगलं असतं तर तू थोडीच आमच्याकडे कामाला आली असतीस. जाऊ दे, तू तुझं काम कर, नाहीतर तुला पैसे नाही मिळायचे. सुनीता बिचारी खूपच नाराज होते आणि तसंच आपलं काम संपवते. रात्री जेव्हा स्नेहाचे मम्मी पप्पा घरी येतात तेव्हा तिचे पप्पा खूप दुःखी असतात. काय झालं पप्पा, तुम्ही नाराज का दिसताय? आमचं एक खूप मोठं कन्साइनमेंट होतं ग, जे उद्याच परदेशात जाणार होतं. आम्ही आजच ती सगळीच्या सगळी ऑर्डर पूर्ण केली, पॅकिंग पण केलं, बुकिंग पण झालं होतं. बस पाठवणारच होतो तेवढ्यात त्यांचा कॉल आला की कन्साइनमेंट कॅन्सल झाली.
अगं, आणि आम्ही या कन्साइनमेंटसाठी मार्केटमधून आणि बँकेतून खूप कर्ज घेतलंय. आता काय होणार आमचं पुढे काही कळत नाही. आपण आता रस्त्यावर येऊ. असं काही नाही होणार बाबा, तुम्ही काळजी करू नका. बाळा, आता काही होऊ शकत नाही. आता आपण गरीब झालोय. हे घर, गाडी आता काहीही राहणार नाही. स्नेहा आणि तिचे आई वडील खूप दुःखी होतात आणि सगळ्याच बाजूने प्रयत्न करतात की ती कन्साइनमेंट कोणीतरी घेईल, जेणेकरून मार्केटमधले आणि बँकेतले पैसे वेळेवर परत देता येतील. पण सगळीकडूनच नाराजी मिळते. दिवस असेच जात होते. एक आठवड्यानंतर पेपरमध्ये त्यांचं घर लिलावात काढल्याची एक बातमी अर्चना वाचते. ती बातमी वाचून अर्चना पळत पळत आपल्या वडिलांकडे जाते आणि स्नेहाच्या घरच्या परिस्थितीबद्दल त्यांना सगळं सांगते. ते ऐकून तिचे वडील म्हणतात, त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळतीये बाळा. बाबा, तुम्ही असं म्हणताय? तुम्हीच आम्हाला शिकवलं ना की कोणाचीही मस्करी करू नये, नेहमी गरजूंची मदत करावी. मग स्नेहा तर माझी मैत्रीण आहे. प्लीज बाबा, तुम्ही काहीतरी करा ना. बाळा, अगं, आपण खूप गरीब आहोत. आपल्याकडे एवढे पैसे नाहीयेत की आपण त्यांची काही मदत करू शकू. नाही बाबा, मला माहित नाही. तुम्हाला काही ना काहीतरी करावंच लागेल बाबा. ठीक आहे बाळा, मी माझ्या साहेबांशी उद्याच बोलतो. कदाचित तेही कन्साइनमेंट घेऊ शकतील किंवा कोणाला तरी सजेस्ट करतील ती घेण्यासाठी. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो त्यांच्यासाठी. ठीक आहे बाबा, तुम्ही लवकर जा आणि तुमच्या साहेबांशी बोला. हो बाळा. अर्चनाचे वडील आपल्या साहेबांकडे जातात आणि त्यांना सगळा प्रकार सांगतात. हे सगळं ऐकून आणि अर्चनाच्या वडिलांची इमानदारी आणि व्यावहारिकता बघून ते मदत करायला तयार होतात. ते लगेच आपल्या एका मित्राला फोन करतात आणि त्याला सगळा प्रकार सांगून ती कन्साइनमेंट घेण्यासाठी विनंती करतात. तिकडे स्नेहा झोपेत एक स्वप्न बघून खूप घाबरते. ती घाबरून ओरडत उठते तेव्हा तिची मम्मी तिच्या खोलीत जाते आणि तिला विचारते, काय झालं स्नेहा? तू ओरडत का होतीस? मम्मी, मी खूप वाईट स्वप्न बघितलं. मी पाहिलं की सुनीता मावशी, अर्चनाचे आई आणि बाबा सगळेजण मला ओरडून ओरडून सांगत होते की ही तुमच्या कर्माचीच फळं आहेत. तू आमची मस्करी करायचीस आणि आम्हाला हिणवायचीस ना. आता तू पण गरीब होशील. मग तुला कळेल गरीब होणं काय असतं ते. तू पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी तरसशील. मम्मी, ही सगळी माझीच चूक आहे. खरंच मला माझ्याच कर्माची शिक्षा मिळतीये. आम्ही तुला आधी पण सांगितलं होतं की कधीही कोणाचा अपमान करू नये. अजूनही उशीर झालेला नाही. तू सुनीता मावशी, अर्चना आणि तिच्या आई वडिलांची माफी माग. ते नक्कीच तुला माफ करतील. ओके मम्मी, मी उद्याच त्यांच्या घरी जाऊन माफी मागते. दुसऱ्या दिवशी सकाळीच अर्चना स्नेहाच्या घरी येते. अर्चनाला घरी आलेलं बघून स्नेहा म्हणते, मला माफ कर अर्चना. मी नेहमी तुझ्या आई वडिलांचा अपमान केलाय. मला माफ कर. मला माझ्या चुकीचा खूप पश्चाताप होतोय. अगं, तू हे काय सगळं असं बोलतीयेस? तू माझी मैत्रीण आहेस आणि यापुढेही राहशील. आणि मैत्रीत कसली आली आहे ही माफी? बर, मला कळालं होतं की तुझं घर लिलावात काढलंय म्हणून. मी माझ्या बाबांशी बोलले. बाबा आज त्यांच्या साहेबांशी कन्साइनमेंट घेण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करणार आहेत. कदाचित तुझं काम होऊन जाईल. तेवढ्यात अर्चनाचे वडील स्नेहाच्या घरी येतात आणि तिच्या वडिलांना म्हणतात, साहेब, तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या साहेबांशी बोललोय. ते त्यांच्या मित्रांशी बोलले आहेत आणि मला आत्ताच कळालंय की ते तुमची कन्साइनमेंट घेण्यासाठी तयार झाले आहेत. हे सगळं ऐकून स्नेहा आणि तिच्या आईबाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. स्नेहाचे वडील लगेचच अर्चनाच्या वडिलांकडे जाऊन त्यांना जवळ घेत म्हणतात, दादा, तुमचे खूप खूप आभार. आज जर तुम्ही आमची मदत केली नसतीत तर आम्ही नक्कीच रस्त्यावर आलो असतो. मी कुठल्या तोंडाने तुमचे आभार मानू? अहो, आपल्या माणसांचे कोणी आभार मानतात का?